दिसून राहिले चीज भवन मध्ये. हो ना, खूपच दिसून राहिले ना. ते माऊल आपल्याला खिचायचं आपल्याकडे. कसं माहित आहे का? चल मग जायचं खिचायला. हो जायचं. चाल मग.
कोणीकडल्या कोणीकडे चालली बाई ना. बऱ्याच पुस्तकाचा मुकेश शाहीरनं अभ्यास केला आहे. खरंच मी मगाशीच म्हटलं बाई बाई का गाण्यामध्ये प्रश्नाची मांडणी असली पाहिजे. असली पाहिजे बाई ना. गाणं राहते वेगळं आणि प्रश्न करते वेगळा. बाई 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 काका हे मुकेश भाऊ आता कोणीकडे तू हे खाऊ का का खाता मुकेश भाऊ म्हणून राहिलं बरं. वा रे वा बाई बाई मस्त आहे भाऊची शायरी. बाई ना क्या बात है क्या बात है. कहा से इतना तू गुरु ज्ञान पाया. मला वाटते याची आता मला येतच याला गुरु करावं लागते. माय 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 कारण याच्यापाशी एवढे गुरु ज्ञान आहे. याच्यापाशी एवढा गुरु ज्ञान आहे केवढे का साधू संतापाशी बी नाही. माय माय खरंच का मग आता एवढे लोक आहेत आता गुरु करून टाका. जिथं पाहिलं तिथं गुरु ज्ञान गुरु ज्ञान गुरु ज्ञान. का गा ह्या गुरु ज्ञानाच्या गोष्टी या लोकायला आवडते का गा. हो ज्ञानी आहेत. तमाशा कायले म्हणते रंगत कायले म्हणते. मी काने कोटचे म्हणून राहिलो आणि तू कोणीकडे चाललंय याचं तरी तुला भान आहे का. अजिबात नाही. गुरु ज्ञान की लढाई गुरु ज्ञान की लढाई. कायले हे श्रीराम शाहीरचे शब्द चोरता का. माय 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 बरेचसे लोक श्रीराम शाहीरचे शब्द चोरतात. माहित नाही का आम्हाला. अकलीच्या कांद्या घाटाच्या उतारावर तोडल्या तुले धानाच्या बांध्या. अबे तिथं पाणी तरी टिकल का नाही. अबे बिन अकलीच्या खेकड्या तिथं धान तरी पिकल का नाही. असं मी म्हणत नाही. असा श्रीराम शाहीर म्हणत होता. त्याचं गाव माझ्या गावाला लागून आहे का. श्रीराम शाहीरचे गाणे चोरता आणि त्याला उलटे पालटे करता. मला माहित नाही का गा. त्या दिवशीच मी तितूरला गेलो. मग बाबाजीची तब्येत खराब आहे असं मला माहित पडलं. श्रीराम शाहीरच्या घरी गेलो. बाबा म्हणलं तू हे गाणे तर बरेच लोक चोरू चोरू लिहितेच का म्हणलं. का म्हणे आणि बरेच गावते म्हणलं असं. अरे म्हणे तो ब्रह्मा शाहीर कितीतरी शाहीर माझे गाणे उलटे पालटे करते आणि गावते तर म्हणे. माय 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 सांग म्हणे तो होईल का म्हणे श्रीराम. नाही असं कसं होणार. तो होईल का म्हणे श्रीराम. अजिबात नाही. श्रीराम श्रीरामच राहणार आहे आणि त्याचा मी भक्त आहो बाई. श्रीराम शाहीरचा मी भक्त आहो. मारुती माझा गुरु कोण आहे माहित आहे का तुला. सूर्य आहे. तो खात नाही राहत. तो वरत राहते आणि तू राहते खाली. म्हणून सूर्य जेव्हा तापे तर नदी नाले आटे. ओ शाहीर मुकेशजी सूर्य जेव्हा तापे तर नदी नाले आटे. शाहीर मारुतीशी बोलतानी चांगल्या चांगल्याची शाहीर मारुती से जो भी लेता है पंगा. शाहीर मारुति से जो भी लेता है पंगा माँ कसम उसको जिंदा छोड़ता नहीं कर देता है पूरा. का चव्हाणी छाप शायरी समजून राहिला माझी. पोकर फिंगर समजून राहिलास का तू. वा रे वा. मी तुला काही नाही म्हणून राहिलं याचा मतलब तू डुकराची भाषा सांगतेस. अक्कल आहे का तुले. कोणीकडल्या कोणीकडे शायरी नेऊन राहिला. अरे कहा से इतना तू गुरु ज्ञान पाया. कहा से तू इतना गुरु ज्ञान पाया. मुर्गी पहली आई या अंडा आया. कहा से तूने ये गुरु ज्ञान पाया और मुर्गी पहले आई या अंडा आया. ये तो आजकल पता नहीं. ये अभी तक कोई पता नहीं पाया. मुर्गी आया ये पहिले अंडा आया. आणि ज्ञानाच्या गोष्टी सांगतेस. सेंबुडमाल नाकाले ना गोष्टी सांगते लोकाले.
याचे त्याचे गाणे वापरतेस, त्याला उलट पालट करतेस, या लोकाले पागल बनवतेस. आता मा दिमाग खराब करू नको मुकेश, लक्षात ठेव. उठून परत काय सांगता नाहीये. हा कोठं गेला, हा माकड कोठं गेला, एवढा मोठा बसला नाही तो मग आणि कोणी गेला साला माकडा. हा होय आदि मानव बे समोर होय ना बे. हा होय आदि मानव. अक्कल आहे का तुले? नाही. पहिले अक्कल होती का? नाही. पहिले तर नागुरा होतास. आणि आता तुला अक्कल आली तर कपडे नेसूनस होय बाजूले. ऐका माझे माय बापो शेरोशायरी कशी कसं गाणं गावल्या जाते, कसं शेर बोलल्या जाते. नाही अबे बोंबलीला ताकद लावणं, आठ लावणं म्हणा. आठ लावणं चांगला असा. एकाच भिडतो ना मी एकटाच. त्या संग तर 2-3 आहे का. तो संजय शाहीर मारा कागद घेतेस ना तूही एकट्याशी एकट्या होऊ दे ना आणि येऊ दे मजा. वा रे वा. हुशार दिसता शाहीर पण तुम्ही विचार केला नाही. हुशार दिसता शाहीर पण तुम्ही विचार केला नाही. अबे याच मुखाने शेण खाता तुम्हाला थोडीशी शरम वाटली नाही. तुम्ही बैमान बच्चानं कुणाला केली मदत बोला. तुम्ही बैमान बच्चानं कुणाला केली मदत बोला. अजूनही तुम्हाला पाणी पाजाया अजूनही गंगा आटली नाही. का दम आहे का त्या गाण्यामध्ये, त्या शेरामध्ये तरी काही दम आहे का? लोकाले पागल लोक समजू. या ठिकाणी सगळे ज्ञानी ध्यानी लोक बसलेत. 2 गाणे आले म्हणून मी शाहीर झालो असं नाही बापू. अरे तमाशा करण्यासाठी अकलीचे चणे खावं लागते का? आहे का त्यापाशी चणे? देऊन टाकाल. 2 आहेत ना? 2 आहेत चणे माझ्याकडे. 2 अकलीचे चणे आहेत. देऊन टाका. मी त्याला देऊन टाको. मग का करीन? का कराल म्हणजे? नाही मग का करीन? त्याला अकलीचे चणे देऊन टाकीन ना मी. का करीन? घुमीन का? अक्कल आल्यावर वापस देऊन टाकाल तुमचे 2 त्याले. तो मुकेश एवढा शायना आहे. त्याला अक्कल गिक्कल आले का नाही तो वापसच नाही करणार. मग नको द्या बापा. आधी होता माकड तू आधी होता माकड तू ना आता माणूस झाला. आधी होता माकड तू आता माणूस झाला. सांग केव्हा पासून तू माणूस तिथे आला. आधी होता माकड तू आता माणूस झाला. सांग केव्हा पासून तू माणूस तिथे आला. होता माकड तू ही गहराई में जाएगा तुझे कुछ मिलने वाला नहीं है। ये मजबूत त्रिकोण का पहिया है तुझसे हिलने वाला नहीं है। ध्यान में रख।
उचला मग, नाहीतर म्हणशील मला शिव्या देऊन राहिला अभे. अभेचा अर्थ वाईट नाही बांधवानो, कारण शाळेमध्ये आम्हाला मास्तरानं शिकवलं आहे बे एक बे बे दुने चार. वाईट वाटून घ्यायचं नाही, लक्षात ठेव. येत नसल तुले अबे उदार उचला मग, आताही तुले द्यायला तयार आहो. येत नसल तुले बापू तर उदार उचला मग, आणि नसलाच ताणू नको. अबे तू पुरणार नाही टाक. काहीतरी गाण्याला आधार पाहिजे, गाण्याचा सार सांगितला पाहिजे. गाण्याचे शब्द काय आहे या पब्लिकला समजलं पाहिजे. त्याला म्हणतात शाहिरी. नाही तर का जात्यावरचे गाणे गावते का तू? असे जात्यावरचे गाणे तर 100 गावतो मी. त्या गाण्यामध्ये दम असला पाहिजे. दमा खमाने शायरी कर. गाणं कोणी कर, तू म्हणतेस कोणी कर, आणि प्रश्न काय टाकते याच तरी तुला भान आहे का? अजिबात नाही. आता मला म्हणशील का माकड म्हणलं, मी तुला माकड म्हणणार नाही. कारण आधी मानव होता माकड, माकडाचं रूप होता तुला, तुलाही होता आणि मलाही होता. आणि माग शेपटी होती, त्याच्या अंगावर वस्त्र होते का बाई? अजिबात नाही. बिलकुल होती नाही. आणि त्याला अक्कलही नव्हती. तर तो नागुरा हिंडत होता. आता अक्कल नव्हती म्हणून सणाने नागुरा हिंडत होता. मी मुकेश शाहीला बोलू शकतो का असा? नाही. त्या आदी मानवाला म्हणतो. मग कालांतराने अग्नीचा शोध लावला पुन्हा त्या माणसाला. त्याला ज्ञान प्राप्त होऊ लागलं. कालांतराने त्याने अग्नीचा शोध लावला. पहिले मांस खात होता, कंदमुळं खात होता, आणि कसं तरी आपला उदरनिर्वाह करत होता. पण कोण मी काय मी कोण आहे हे त्याला समजत नव्हतं, कारण अक्कलच नव्हती त्यावेळेस. आणि कालांतराने त्याने अग्नीचा शोध लावला, आणि त्या अग्नीवरती मांस भाजून सण्याने तो खात गेला. आणि कालांतराने पहा त्याला त्याची बुद्धी विकसित झाली. ऐका समोर काय म्हणतो. हम जीतने को बैठे हैं ताव कभी हारते नहीं हारते. हम जीतने को बैठे हैं ताव कभी हारते नहीं. और तेरे जैसे हम कभी ठोकनार कभी मारते नहीं मारते. शायरी दणक्याच्या भरोशावर करतो, स्वतःच्या बलबुत्यावर करतो. लक्षात ठेव, कोणाचा साथ घेत नाही. अरे एकटाच मी तुझ्यासोबत भांडणार आहे. लक्षात ठेव, माझं नाव मारुती. लक्षात ठेव, असाच तमाशा झाला पाहिजे समोर, तर मजा येईल. नाहीतर पाय गाण्याले गाणं पाहिजे, शेराले शेर पाहिजे, तर त्याला म्हणतात दुय्यम. अशी दुय्यम कर बेटा. काही गाण्याचा सार सांग, लोकाले प्रबोधन कर. नाही तर कायले महादेवाले जाऊन राहिला. तुला कीर्तन केलं असतं ते परवडलं असतं, कायले तमाशा करून राहिला का? महादेवाले जातो का तमाशा कायले म्हणते? हे तरी तुला अक्कल आहे का? अक्कल शिकून घे माझ्यापासून. तमाशा याचा अर्थ तुला तर कळते का? हे सर्व लोक दमा खवानं तमानं या ठिकाणी आले. कायच्यासाठी आले?
आपली पाहासाठी आले. काय व अहो गंमत. असं तर गंमत कशी झाली पाहिजे? कशी त्या गमतीला रंग आला पाहिजे. आला पाहिजे बाई ना. त्या गमतीला रंग आला पाहिजे. हा. त्याला म्हणतात गंमत. गंमत आणि खुलं करून दाखवल्या पाहिजे. का व शायरी नाही का हो? असं तुम्हाला बोलतात तेव्हा लोकांना मजा येईल. बाई ना. हे अशी आशा लावून सण्यानी हे लोक या ठिकाणी बसले. हे पागल आहेत का? नाही हे आपल्यापेक्षा ज्ञानी ज्ञानी आहे. बाई ना. समोरचा शाहीर काय म्हणतो, काय? शेरामध्ये काय बोलतो, बाई कसं प्रबोधन करतो, ना. हे सर्व त्यांना कळते. बाई ना. 2 गाणे आले म्हणून सण्याने आम्ही खूप झालो असं नाही शाहीर. लोकायले सार समजला पाहिजे. अबे असा प्रबोधनकार. तुला ठाऊक नव्हतं बोलतो होत बुड. शाहिरा तुला ठाऊक नव्हतं बोलतो होत बुड. होता होता झाले का हे तनमूळ. तुझं तुला ठाऊक नव्हतं बाई बाई कोणतं होत बुड. आणि खात होता असले का उकल आणि मुळ. ओ मुकेश शाहीर, तू क्या समझता है अपने आप को? बाई बाई तू क्या समझता है अपने आप को? जब मैं अपनों पे आता तो डरता नहीं किसी के बाप को. तुझं तुला ठाऊक नव्हतं कोणतं होतं बुड. आणि खात होताच लेका हे कण आणि मुळ. बाई तेव्हा तुला अक्कल नव्हती. ना. तुझं तुला ठाऊक नव्हतं कोणतं होतं बुड. खात होताच लेका हे कण मुळ. कवडीची ही अक्कल नव्हती. कवडीची ही अक्कल नव्हती. या माणसाला सांग केव्हा पाजून तू माणूस किती आला. आधी होता महागड तू आता माणूस झाला. सांग केव्हा पाजून तू माणूस किती आला. आधी होता महागड तू आता माणूस झाला. सांग केव्हा पाजून तू माणूस किती आला. आधी होता महागड तू आता माणूस झाला. सांग केव्हा पाजून तू माणूस किती आला. तुझं तुला ठाऊक नव्हतं कोणतं होतं बुड. कोणतं होतं असले का तू कंद आणि मुळ. कवडीची अक्कल नव्हती या माणसाला. सांग केव्हा पासून तू माणुसकीता आला. आणि जेव्हापासून तू माणुसकी मध्ये आला कपडे गिपडे घालायला लागला. तुला थोडीशी काय बुद्धी भेटली. तू तर काही ऐकूनच नाही राहिला का आता. खूप ज्ञानाध्यानाच्या गोष्टी सांगून राहिला. पाहतो
आगे आगे होता है समजता है ये बड़ा ज्ञानी ये मुकेश शाहीर 5 वर्ष झाले ना काही तसा काय कमजोर असल का खुद को समजता है ये बड़ा ज्ञानी अबे भरी महफिल में आज पिलाऊंगा तुझे ज्ञान के पानी शायर नाम मारुति मेरा है ऐसा चला के खा कर दूंगा बेटा सतयुगामध्ये त्या हनुमानजीने रावणाची लंका जाळली या युगामध्ये माझा जन्म झाला तर माहित आहे का मी काय करणार आहोत जेवढे तुमच्या ज्ञानी ध्यानी आहे ना हे ज्ञानी ध्यानी पूर्ण साफ करायला आलो हे लक्षात ठेव महत्व नव्हते तेव्हा या शिक्षणाला या काळामध्ये शिक्षण नाही होत कालांतराने शिक्षण घेऊ लागला आणि त्याची बुद्धी विकसित झाली बुद्धी विकसित झाली त्याला ज्ञान प्राप्त झालं म्हणून मुकेश शाहीर ध्यानाच्या गोष्टी करून राहिला ज्ञान जरी आलं नसतं तर शाहीर असे ध्यानाच्या गोष्टी करता का नाही भरपूर अभ्यास आहे मुकेश शाहीरला तर आहे का बुद्धी केव्हा विकसित झाली आधी होता मागळ आता म्हणून झाला जागच्या पाजून तुम्हाला
प्रबोधनाच्या गोष्टी बंद कर, कारण या लोकाला आवडत नाही. प्रबोधन कर, गाण्याचा पूर्ण सार सांग, हा इतिहास सांग. का पुराण्या काळामध्ये जाते ना संत तुकारामाचे अभंग गावते. मी गावाले बसलो ना का, या लोकायला आवडत नाही ना का अभंग 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 नेहमी 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 नेहमी. काय सांगून राहिला, काहीतरी परिवर्तन कर, शायरीमध्ये परिवर्तन कर. लोकाले आवड झाली पाहिजे, हा आणि पुन्हा या ठिकाणी बोलावलं पाहिजे. असा तमाशा कर बेटा. वा रे वा, कोणीकडला कोणीकड, वा रे वा. चला गुरु ज्ञान की बात करता है, ज्ञान तो इसके पास नहीं. ये मुकेश शाहीर गुरु ज्ञान की बात करता है, लेकिन ज्ञान इसके पास नहीं. बैठे हुए सब लोग कहते हैं, क्या ये बैठे हुए सब लोग कहते हैं इसका तमाशा कोई खास नहीं. कीर्तनाचे अभंग गाते. याला तमाशाच करायला पाहिजे, याला कीर्तनच करायला पाहिजे होतं. कायले तमाशा करून राहिला ना, जीवाचा हसा करून राहिलास का तू? कीर्तन तुला मस्त जमते, तू कीर्तनच कर बापू. तमाशा करू नको, तमाशासाठी बहुत काही ज्ञान पाहिजे. म्हणून दुय्यम करायला आला हा, पण कीर्तनाचे अभंग गाते. दुय्यम करायला आला हा, पण कीर्तनाचे अभंग गाते. आणि शिवरात्र अजून आली नाही, महाशिवरात्र अजून आली नाही, तरी हा महादेवाला जाते. चांगला याचा खाव, चांगला याचा धिंगाणा आहे. महादेवाले जातो का, जा तू महाशिवरात्रीच्या अगोदर. सूर्यबाना बोले शाहीर मारुतीला, ला 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 हो. सांगे मारुतीला, सांग या सृष्टीला जन्म कोणी दिला. याले म्हणतेच बापू गाणं, त्या गाण्यामध्ये प्रश्न असला पाहिजे, त्या गाण्यामध्ये भाव उमटले पाहिजे. लोकाले कळलं पाहिजे की गाणं कोणत्या आधारावरती आहे, असा सार लोकाले सांगितला पाहिजे. कायचा चोदर बोदर कीर्तन करून राहिला. तमाशा कर बेटा, तमाशा. हा शाहीर मारुती मारबत लक्षात ठेव.
झाली बुद्धी केव्हा विकसित झाली सांगशी जनाला सांग केव्हा बाजून तो माणूस किती आला आधी होता माकड तू आता माणूस झाला सांग केव्हा बाजून तो माणूस किती आला नाहीतर आपल्या अंगावर घेजो नको नाहीतर मलेच माकड म्हणला म्हणशील आणि दुय्यम वेगळ्या पद्धतीनं चालली जाईल मग मंजो नको मग हा मारुती शहर बळा खतरनाक आहे लोक महाराष्ट्रामध्ये मला माहित आहे ना का कोणता पदवी दिली आहे नंगाड शायराची पदवी दिली आहे बरेचसे शाहीर बोलतात त्या सुरमा म्हणे माझ्या स्टेजवर कोणाचं माझं नाव घ्यायचं नाही म्हणे चपलीनं उधळीनं म्हणे अशी आग करून देतो जरा लक्षात ठेवा म्हणून तमाशा तमाशाच्या पद्धतीनं झाला पाहिजे आणि लोकाले चांगली मजा आली पाहिजे त्याचं नाव आहे तमाशा असा तमाशा करजो बेटा आता ऐक माझं दुसरं गाणं अबे हाथ पांव काट डालूंगा तेरे कलम के तलवार से ओ मुकेश शायर हाथ पांव काट डालूंगा तेरे कलम के तलवार से अबे तू मर जाएगा यहाँ मेरे एक ही वार से म्हणजे तू हात पाय नाही काढणार नाही तर तू भलत समजशील ज्ञाना ध्यानानं ज्ञानाच्या वारानं ज्ञानाच्या तलवारीनं तुझे हात पाय काटायचे आहे असा माझा मतलब आहे लक्षात ठेव ऐक गाणं आता काय म्हणतो मैं भी हूँ लाल एक अपने भारत माँ का म्हणणाऱ्याची लग्न पाहिजे गाण्याला तसा मोड पाहिजे त्या गाण्याला चव पाहिजे एखाद्या भाजीमध्ये जरी मीठ कमी झालं तर माणूस काय म्हणते अरे आज भाजीमध्ये मीठ कमी झालं म्हणून गाण्याला बी चांगला मसाला भरावा लागते तेल मीठ सोडावं लागते असं गाणं गाव की लोकांच्या मनामध्ये बसलं पाहिजे माहित आहे तुले माझे गाणे किती तरी लोकांवरती मोहित झालेले आहे लक्षात ठेव अरे गण असा गावला लोक डोलायला लागले याले म्हणते शायरी याले म्हणते तमाशा मैं भी हूँ लाल एक अपने भारत माँ का मैं भी हूँ लाल एक अपने भारत माँ का तू कर नहीं सकता मेरा एक पल भी बाका तू कर नहीं सकता मेरा एक पल भी बाका
अपने भारत माँ का तू कर नहीं सकता मेरा एक बाली बाका. म्हणजे मी तुले नाही म्हणत. ज्या वेळेस लढाई झाली भारताच्या सीमेवरती आणि तो पाकिस्तानचा नौजवान भारताच्या सरहदमध्ये घुसला, त्यावेळेस तो भारताचा नौजवान त्या सीमेवरती त्या पाकिस्तानच्या नौजवानाला काय म्हणत होता? काय म्हणत होता? साले बोले मेरे सरहद में पांव रखना नहीं, मेरे सरहद में पांव रखना नहीं. साले बोले तेरे हाथ पांव काट डालूंगा और या जमीन में दफना दूंगा. असा तो भारताचा नौजवान त्या पाकिस्तानच्या नौजवानने म्हणत होता. मी तुला नाही म्हणत बापू, नाहीतर अंगावर नको घेजो. ऐक समोर काय म्हणतो. कितना भी मजबूत हो मैं जड़ से मैं उखाड़ दूंगा, पानी तक ना पीने दूंगा, जिंदा जमीन में गाड़ दूंगा. ध्यान में रखना, शायर मारुती म्हणतात मला. पेड़ कितना भी हो मजबूत जमीन में गाड़ दूंगा. पेड़ कितना भी हो मजबूत जड़ से मैं उखाड़ दूंगा, पानी तक न पीने दूंगा, जिंदा जमीन में गाड़ दूंगा. और कितने हैं तेरे संगी साथी, क्या ये बुला ले तू अपना आका, क्या ये बुला ले तू अपना आका. एवढे जरी तुम्ही भिडाण का नाही तरी मारुती शाहीर आजही तयार आहे. रात्रभर तुला ठोकू शकतो एवढा पावर आहे याच्यात. हलक्यानं घेऊ नको बेटा, हलक्यानं घेऊ नको, कारण माझ्या नावानं बरेचसे लोक घाबरतात. लोक नाही म्हणत, शाहीर लोक तमाशात घेऊन नाही राहिले. काहून नसल घेत? त्याला कारण आहे ना ग, पण त्यामध्ये खूप पाणी आहे. गुरु ज्ञान भरलाय कणा कणामध्ये, त्या रक्तामध्ये गुरु ज्ञान भरलाय, म्हणून तू भेट नाही. पानी तक ना पीने दूंगा, जिंदा जमीन में गाड़ दूंगा. और कितने हैं तेरे संगी साथी, चाहे बुला ले तू अपना आका, चाहे बुला ले तू अपना आका. मैं भी बुला ले
सके ओ मुकेश शायर, तुझ में इतना दम नहीं कि तू मेरा खजीना लूट सके, और हाथों में इतनी ताकत नहीं कि बंदूक से गोली छूट सके। असा दम पाहिजे बापू गाण्यामध्ये, शेरामध्ये दम पाहिजे, आणि चांगला बोंबलीले आटला या नको करू, या लोकायले समजलं पाहिजे गाणं, या लोकायले समजलं पाहिजे, या लोकायले एक एक कळवं कळलं पाहिजे, गाण्याचे भाव कळले पाहिजे, शब्द रचना कळली पाहिजे, शेर कळला पाहिजे, त्याले म्हणते तमाशा, नाही तर ये जे कर्ज समोरच्या फेरामध्ये तुला सोडणार ना, लक्षात ठेव। खजीना लूट सके, हाथों में इतनी ताकत नहीं कि बंदूक से गोली छूट सके। तो भारताचा नौजवान त्या सीमेवरती त्या पाकिस्तानच्या नौजवानला म्हणतो, काय म्हणतो? बाजूले व्हाजी पाहू द्याची मला त्याचा चेहरा चांगला कसून करजो, पाहतो त्यामध्ये किती दम आहे, पुरा जीव जगन लावून ठेव, येऊ नको, ताकद भरून शायरी कर, लक्षात ठेव। हे मुकेश भाऊ समोर तर ये का, थोडासा समोर आला तर थोडा पावर येते आणि जोशही येते मले, असा ये ना का, जोश आला पाहिजे, होश नको खाऊ, जोशामध्ये काम झाला पाहिजे, लक्षात ठेव। लई तुझ्या शेतात कचरा झाला का, आधी निंदन करून टाक,
लई तुझ्या शेतात कचरा झाला आधी निंदन करून घेशील. मग असे भाऊ डुक्कर म्हणलास तू ना, लक्षात ठेव. माझी शायरी अशी नाही. दम ठेवतो, शेरामध्ये पावर ठेवतो, गाण्यामध्ये दम ठेवतो, बोंबलीले आठ लावून सणाने शायरी करतो. कसा शेर म्हणला तू ना, डुकराची उपमा दिली बेटा, लक्षात ठेव. लई तुझ्या शेतात कचरा झाला आधी निंदन करून घेशील. लई त्या गोबी मध्ये लगेच कचरा झाला. लई तुझ्या शेतात कचरा झाला आधी निंदन करून घेशील. आणि तण उकडून झालं असेल तर बाजारामध्ये नेशील. मेरा गुरु सूर्यबान के गद्दी छोड़ के हो राजी. ला 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 ला. मुकेश शाहीर, या कुदरतचा नियम आहे, सगळं सोडावं लागल आणि उघडून लोकाले दाखवा लागल. जसा मी दाखवून राहिलो तसा तू बी आपलं उघडून दाखवजो तर मजा येईल बेटा. तिकडली पब्लिक इकडं आली पाहिजे, वर आली नाही पाहिजे येतून. लक्षात ठेव, सामना आज मारुतीशी आहे तुझा. आजपर्यंत कोणासोबत केला असेल का, पण तसा दम पाहिजे ना का. दमाखमानं शायरी कर. तुले चढवतो का मी दूर, एवढ्या वर्त नेईल तुले का वापसच नाही येशील. आणि खरोखर तुझ्या शायरीमध्ये दम आहे. तू माझ्यासोबत तमाशा घेते बरोबर आहे, बाकीचे शाहीर काऊन नसन घेत. नाही मी मोठा हो, हा नाण्या बी मायासारखा शाहीरच नाही म्हणे, मी धुरंधर आहो म्हणे. माहित आहे ना कोण खैरी मध्ये त्याच्या जिलप्या फोडल्या. पण तू ज्ञानी धानी माणूस आहे, खरोखर तू काटेबाज तमाशा करते माझ्यासोबत, म्हणून तुझी बी मी इज्जत करतो. वायफार कधी बोलत नाही. ठेकेदार साहेबांना सांगितलं आहे का वाईट बोलायचं नाही, तमाशा ज्ञाना धनाचा झाला पाहिजे. हो पुरुषोत्तम खांडेकर, माझ्या नावाचे तमाशे येतात. मागही तुले म्हणलं होतं, तुन चुगली केली होतीच बापू. ये त्या खांडेकरला सांगितलं होतं सुना, आजही तमाशा घ्यायला तयार आहे मारुती शाहीर. मी म्हणतो एवढा मोठा आहेस ना तू, एवढा ज्ञानाचा साठा आहे ना तू यापाशी, मग काहून नाही घेस का तू ये. आणि आजची शिवानी आली, तिच्यासोबत तमाशा करतेस तू या शायरीवरती. आणि खरोखर तू हिम्मतबाज शाहीर आहेस. तू मनामध्ये ठाणतेस की मी मेलो तरी स्टेजवर चालल, पण मारुती शाहीर सोबत जरूर सामना करील, जरूर तमाशा करीन. तू दाद द्या लागल भाऊ. खरोखर तुझ्यामध्ये हिंमत आहे, तुझ्यामध्ये पाणी आहे. मी तुले कमजोर नाही समजत भाऊ. खरोखर तू शाहीर आहेस का या महाराष्ट्रामध्ये. बाकीचे सगळे फोल आहेत, सगळे फोल आहेत. सूर्या
वच 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 करून राहिला पाय तुया कशा झिलप्या फोडतो तो. आगे आगे देख होता है क्या लगा दूंगा आज तुझको ठिकाने डाल नहीं सकता इज्जत पे डाका डाल नहीं सकता इज्जत पे डाका मैं भी हूँ लाल एक अपने भारत माँ का तू कर नहीं सकता मेरा एक बल भी बाका तू कर नहीं सकता मेरा एक बल भी मैं भी हूँ लाल एक अपने भारत माता तू कर नहीं सकता मेरा एक बल भी बाका तू कर नहीं सकता मेरा एक बल भी याच ठिकाणी आमचा राऊंड समाप्त झाला. मान्यवर शाहीर येतील आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतील. गजाननजी वानखेडे सर